एनडीटीमुळे गोंधळ सुरू आहे. यात निश्चितच षडयंत्र आहे असं सदाभाऊ खोत म्हणतात. दोषींना पकडलं गेलंय. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाही, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा याचा सवालच उद्भवत नाही असं खोत यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र असं वक्तव्य या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. तर इंडिया आघाडी आणि मवियाकडून दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण केली जातीये असं म्हणत आंदोलनकर्त्यांचा सदाभाऊ खोत यांच्याकडून दहशतवादी असा उल्लेख आहे. सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहे. मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरान्वयाचा संबंध नाही. त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले, परंतु इंडी आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एनकेन प्रकारे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये अफवा पसरणे, त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं येऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. तर आंदोलनकर्त्यांचा उल्लेख आतंकवादी, दहशतवादी असा सदाभाऊ खोत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. इतकंच नाही, तर इंडिया आघाडीचा उल्लेखही या ठिकाणी दहशतवादी असा करण्यात येतोय. सदाभाऊ खोत असं वक्तव्य करताना दिसत आहेत. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असं या ठिकाणी सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर आता मात्र विरोधकांकडून चौफेर टीका होण्यास सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.